आपल्याला कल्पना आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महायुतीची सत्ता आणि नेतृत्व केलं. त्यांना खऱ्या अर्थात साथ दिली ती देवेंद्र फडणवीस आणि आमच्या अजितदादांनी दिली. ही तीन कर्तबगार माणसं महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पुढे नेत आहेत. 2.25 वर्षामध्ये या ठिकाणी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे हे खऱ्या अर्थात त्या ठिकाणी असणाऱ्या सरकारची कसोटी असते. 2.25 वर्ष कालखंड अतिशय कमी आहे. या कमी कालखंडामध्ये या लोककल्याणकारी योजना अनेक या ठिकाणी जाहीर केल्या. मग मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, एसटी प्रवासामध्ये 50% सवलत असेल, शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपावरच्या वीज पंपाच्या बिलाला दिलेली माफी असेल, या ठिकाणी PM किसान योजनेतून CM किसान योजनेतून दिलेले 12,000 वर्षाचे असतील, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे कृषी प्रकल्पासाठी सिंचन प्रकल्प आहेत त्या सिंचन प्रकल्पाला मला वाटते जवळजवळ 124 सिंचन प्रकल्पाला 22 लाख हेक्टर जमीन ओळीताखाली येण्यासाठी त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता असेल जेणेकरून 22 लाख हेक्टर जमीन या महाराष्ट्रात सिंचनाखाली येणार आहे. हे घेतलेले क्रांतिकारक निर्णय आहे. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठा समाजाला 10% आरक्षण आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून या राज्यामध्ये 40,000 रुग्णांना मदतीसाठी 350 कोटी रुपयाचं वाटप असेल. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक असेल आणि उद्योजकांना चालना देण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी उद्योगांना दिलेली मदत असेल. अशा अनेक योजना आहेत. मराठा समाजाच्या मुलांना या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत अल्पदरात बिनव्याजी दिलेले कर्ज असेल. त्याचबरोबर या ठिकाणी शासनाच्या ज्या सगळ्या डिपार्टमेंटच्या भरती बंद झाल्या त्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या भरती, पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये असतील, जलसंपदा डिपार्टमेंटमध्ये असतील, या सगळ्या डिपार्टमेंटच्या भरती चालू करून या महाराष्ट्रातल्या शिकलेल्या मुलांना या सेवेमध्ये उपलब्ध करून देणं, सेवा उपलब्ध करून देणं, या सगळ्यांच्या बरोबर काम करत असताना हे निर्णय अपेक्षित होते. हे निर्णय या महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारनं घेतले. त्या सरकारने निर्णय घेत असताना त्याची अंमलबजावणी केली आणि या 2.25 वर्षामध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेत असताना आज विरोधकांच्या पायाखालची वाळू बसली. विशेष करून हा भाग तसा ऊस पट्ट्याखालचा आहे. तुम्हाला खरं सांगताना मला आनंद होतोय की सर या महाराष्ट्रामध्ये FRP देत असताना FRP पेक्षा अधिक दिलेला दर हा आयकर विभाग इन्कम टॅक्स लागू केला. आमच्या कारखान्याला आतापर्यंत जवळजवळ 250 कोटीचा इन्कम टॅक्सची नोटीस आम्हाला आली. आम्ही भरत तर नव्हतोच, कधीतरी वर्षात आमचे 2-4 कोटी कापले जायचे. आणि या काँग्रेसना या सरकारातलं कळणारे म्हणणारे नेते मंडळी या केंद्रामध्ये होते, राज्यामध्ये होते. परंतु या 25-30 वर्षाचा आयकराचा प्रश्न या काँग्रेसवाल्यांनी या महाविकास आघाडीने कधी कमी केला नाही. आणि ज्या भाजपला हे विचारायचे, त्या ज्या शिवसेनेला आमच्या म्हणायचे यांना शेतीतलं काय कळते, या शेतीतल्या काय कळते म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या विषयाचा पाठलाग केला आणि नरेंद्र मोदींनी अमित शहाना सहकार मंत्रीपद दिलं. आणि हा दिलेला फायदा नसून शेतकऱ्याला दिलेला दर आहे आणि आयकराची टांगती तलवार कायमस्वरूपी काढून टाकली. महाराष्ट्रामध्ये या देशामधला 10,000 कोटी रुपयाचा 10,000 कोटी रुपयाचा आयकर जी डोक्यावरची टांगती तलवार होती ही या सरकारनं, महायुती सरकारनंच हा विषय कायमचा बंद केला. आणि मग शेतकऱ्यांच्यासाठी कोणतं सरकार करते याचा आपण अभ्यास केला तर महायुतीच्या सरकारने हे केलेले निर्णय हे शेतकऱ्यांच्यासाठी क्रांतिकारक निर्णय आहेत. शेवटी कारखान्यांचा आयकर रद्द झाला, हा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदत आहे. सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे. म्हणून मी अधिक न बोलता आपल्याला एवढंच सांगतो की या मतदारसंघामध्ये मी काम करत असताना शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहून काम केलं. साखर कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या सेवा केली. सर या विधानसभेमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न मांडणारा मी आहे की साखर कारखान्याचे काटे हे ऑनलाईन करा आणि ते ऑनलाईनचं त्याचं जे कोडवर्ड आहे किंवा ती जी लॉकिंग सिस्टीम आहे ती सरकारच्या कक्षेत ठेवा.
ही मागणी करणारा मी पहिला त्या ठिकाणी साखर उद्योगाला आता पुस्तक आणून विधानसभेने पहिली मागणी केली. कारण शेतकऱ्याच्या वजनाला वजन द्यायचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे. FRP देत असताना कारखान्याचे फायदे तोटे समजून भले आपल्या प्रसंगी आपला वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा आम्ही आज आपण दिलेली मागणी आहे FRP अधिक 100 ती आमच्या कारखान्याने FRP अधिक 100 सुद्धा पूर्ण केली. आज अडचणीच्या काळामध्ये सुद्धा कुंभी कुठं कमी पडलं नाही. काही लोकांनी कुंभीवर टीका केली. मी त्यांना सांगितलं कुंभीची इलेक्शन नाही, टीका करणाऱ्यांच्या पायात काय भोगवती जळते ते पहिलं बघा आणि मग माझ्यावरती टीका करा. आम्ही खूप पुढे आहे तुमच्या. चांगल्या साखर कारखान्यामध्ये आमचा नंबर आहे. हायेस्ट रिकव्हरीचे देशामध्ये अनेक पारितोषिक आम्हाला मिळालेले आहेत. EPCची पारितोषिके मिळालेली आहेत. चांगले दर देण्या हायेस्ट कारखान्यामध्ये आमचा नंबर आहे. मला वाटतंय माझ्या साखर कारखान्यात बोलण्यापेक्षा आपण केलेली विकास कामं सांगा. मी माझ्या कालखंडामध्ये 10 वर्षामध्ये हजारो कोटीची कामं या मतदारसंघामध्ये केली. अनेक प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता आणल्या. सर माझ्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 10 मोठे पूल केले आणि आमदार नसताना परवा 16 कोटी पुलाची मंजुरी मिळाली. मला वाटतं आपण जर बघितलं असेल तर नुसते रस्ते आणि विकासाचे पैशाने उपयोग होत नाही. या राज्यामधल्या माझ्या मतदारसंघामधल्या रुग्णांना मदत करायचं काम मी या ठिकाणी हजाराच्या वर या ठिकाणी रुग्णांना मदत आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. शासनाच्या दरबारी विविध प्रश्न वापरून आयुध वापरून या ठिकाणी शासनाकडून अनेक गोष्टी मी चांगल्या पद्धतीने करून घेतल्या. सर मी महाराष्ट्राच्या 97 घटना दुरुस्तीच्या वेळी विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या लेजिस्लेटिव्ह कमिशनच्या समितीमध्ये मी काम केलं आणि या महाराष्ट्राचा सहकार कायदा करताना त्यामध्ये माझा सहभाग आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या शेतकऱ्याच्या प्रामाणिक राहणं निष्ठावान राहणं ही माझी भूमिका घेतली. मतदारसंघामध्ये निष्ठावान राहणं प्रामाणिकपणे काम करणं माझी निष्ठा ही माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी आहे. ही मी ठेवून मी प्रामाणिकपणे काम करतो. अनेक लोक बोर्ड लावताना दिसतात निष्ठावान, पण मी माझी निष्ठा मी माझ्या मतदारांशी ठेवले. मी माझ्या मतदारांची कधी अवहेलना केली नाही. आपण ज्या ज्यावेळी आपल्याकडे आंदोलन करून आला माझ्यावरती अनेक वेळा आपण असूर उगारले. संयमाने आपण मी सन्मानानं स्वागत केलं. कधी शेतकरी संघटना जे काम करतात ते आमचंही काम आहे आणि आमचंही काम आहे ते शेतकरी संघटनेचं काम आहे हे म्हणून चालवून जाणारा मी कार्यकर्ता आहे. या विभागात काम करत असताना गेले 5 वर्ष आपल्या मतदारसंघाची पिछाड झाली. या मतदारसंघामध्ये आपल्याला माझ्या मागच्या 5 वर्षात असणाऱ्या आमदारांनी आमदार फंड सुद्धा खर्ची टाकताना त्यांना टाकता आला नाही. वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल सर्वात कमी खर्च पडणारे आमदार हे करवीर विधानसभा मतदारसंघ. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात केल्या, वर्तमानपत्रात न्यूज आल्या. मला सांगा आमचा मतदारसंघ किती मागे गेला. आणि मग आम्ही केलेलं काम आहे, महायुतीनं केलेलं काम आहे ह्याच्यावर बोलण्यापेक्षा पत्रकार बंधू अनेक लोक कुणी पक्ष सोडला कुणी गद्दारी केली ह्याच्यावरती नावं ठेवण्यातच वेळ घालते. त्यांच्याकडं कोणतंही समाजोपयोगी कामं नाही. पलीकडचे जे उमेदवार आहेत हे स्वतः कधी कर्तृत्ववान म्हणून पुढे आले नाहीत. वारसा हक्कानं आपण मागायचं, वारसा हक्क जरी मिळाला तरी तो कर्तृत्वानं सिद्ध केला तर तुम्हाला जनता त्या ठिकाणी विचारेल. आपल्याला कर्तृत्वानं वारसा हक्क सिद्ध करण्याची वेळ आली होती. त्या जिल्हा परिषदमध्ये आपण अध्यक्ष झाला होता तर आपल्या मतदारसंघामध्ये आपण 5 वर्ष गेला नाही. जनार्दननी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती, हंबीरावनं निवडणूक लढवली होती. आज जनार्दन शेतकरी संघटनेमधून लोकांच्यासाठी काम करतात. हंबीराव भाजप पक्षामधून समाजोपयोगी कामं करतात. जे निवडून आले ते कधी 5 वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये फिरकले नाहीत आणि ते या ठिकाणी आज माझ्यावरती चुकीचा शब्द बोलतात. मी निश्चित आहे माझी 37 वर्षाची कारकीर्द आहे, तपासून बघा असं मी या विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.